चला तर भूगोल या विषयाचा आज एक अंतिम व्हिडिओ की एक सहज नजर टाकूया आपण. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती किलोमीटर आहे? 12,547, 12,714, 12,739 का 12,758? तर पर्याय क्रमांक 2 12,714 किलोमीटर. भारतातील पहिला पेट्रो या ठिकाणी पेट्रो आहे, तर भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला होता. मदुराई, कोटा, तुर्भे का खरगपूर? तर पर्याय क्रमांक 3 भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी सुरू झाला होता. आंतरराष्ट्रीय तिथीरेषा ज्या रेखांशास समांतर जाते ते रेखांश कोणते? 160 पूर्व पश्चिम, 180 पश्चिम पूर्व, 170 पूर्व पश्चिम. तर पर्याय क्रमांक 2 180 अंश पश्चिम पूर्व. कोणते ग्रहण क्वचित दिसते? खग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण का खग्रास सूर्यग्रहण? तर पर्याय क्रमांक 2 कंकणाकृती सूर्यग्रहण. 90 अंश अक्षांशास काय म्हणतात? कर्कवृत्त, ध्रुव, मकरवृत्त, विषुववृत्त. तर पर्याय क्रमांक 2 ध्रुव असे म्हणतात. 90 अंश अक्षांशास ध्रुव असे म्हणतात. कोणत्या देशाची प्रमाणवेळ जीएमटी ग्रीनविच मीन टाइम पेक्षा सर्वात जास्त आहे? भारत, चीन, अमेरिका, जपान. पर्याय क्रमांक 4 जपान. पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ किती किलोमीटर आहे? 45,000 किलोमीटर, 40,067 किलोमीटर, 25,000 किलोमीटर का 12,700 किलोमीटर? तर पर्याय क्रमांक 2 40,067 किलोमीटर. भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? उलर, चिल्का, मानस का सांबर? तर पर्याय क्रमांक 2 उलर हे भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. सुदान व इजिप्त कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? ऊस, गहू, कापूस, ताग. पर्याय क्रमांक 3 कापूस या पिकाच्या उत्पादनासाठी सुदान व इजिप्त प्रसिद्ध आहेत. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना डॅश म्हणतात. अनुक्रमे वसंत व शरद संपात दिन, अनुक्रमे शरद व वसंत संपात दिन, आयन दिन का विषुव दिन? तर पर्याय क्रमांक 1 अनुक्रमे वसंत व शरद संपात दिन. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणते? चेन्नई, कोलकाता, कानपूर, पुणे. पर्याय क्रमांक 2 कोलकाता हे भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. पुढीलपैकी सर्वात मंद गतीच्या भूकंप लहरी कोणत्या? भूपृष्ठ लहरी, दुय्यम लहरी यापैकी नाही का प्राथमिक लहरी? तर सर्वात मंद गतीच्या लहरी या भूपृष्ठ लहरी. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी क्रमशः एकूण अक्षवृत्ते व रेखावृत्ते किती आहेत? 360, 181, 180, 360, 360, 180 का 181, 360? पर्याय क्रमांक 4 181, 360. दिवसा डोंगर माथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? डोंगरी वारे यापैकी नाही, दरीय वारे का स्थानिक वारे? तर पर्याय क्रमांक 3 दरीय वारे. नकाशामध्ये हिरवा रंग वनक्षेत्र दाखवतो तर पिवळा रंग कोणते क्षेत्र दाखवतो? शहरी भाग, कृषी क्षेत्र, ग्रामीण भाग का नदीचे क्षेत्र?
तर पर्याय क्रमांक 2 कृषी क्षेत्र दाखवतो, पिवळा रंग. जगातील किती टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझीलमध्ये होते? 20%, 50%, 90% का 80%? तर पर्याय क्रमांक 2 50%. दक्षिण भारतीय पठारास डॅश असे म्हणतात. बांदेलखंडचे पठार, कर्नाटक पठार, पूर्व घाट का दख्खनचे पठार? तर दख्खनचे पठार असे म्हणतात. पुढीलपैकी या दोन नद्यामुळे भारतीय पठाराचे दोन भाग पडले. नर्मदा व शोण, नर्मदा तापी, कृष्णा गोदावरी का गोदावरी व तापी? तर पर्याय क्रमांक 1 नर्मदा व शोण या दोन नदीमुळे भारतीय पठाराचे दोन भाग पडले. अंदमान निकोबार बेटे समूहात एकूण किती बेटे आहेत? 38, 12, 36 का 572? तर पर्याय क्रमांक 4 572 बेटे आहेत. दक्षिणायन काळ पुढीलपैकी कोणता? दक्षिणायन काळ पर्याय क्रमांक 3 21 जून ते 22 डिसेंबर या काळास दक्षिणायन काळ असे म्हणतात. कोणत्या भागात सर्वात आधी नैऋत्य मोसमी पाऊस पोहोचतो? पश्चिम घाट, पूर्व घाट, हिमालय, गंगेचे मैदान? तर पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाट या भागामध्ये सर्वात आधी नैऋत्य मोसमी पाऊस पोहोचतो. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे? तर पर्याय क्रमांक 3 2.4 इतके टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई, पणजी, अहमदाबाद, चेन्नई? पर्याय क्रमांक 2 पणजी या ठिकाणी राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय आहे. सर्वात जास्त देशाची सीमा लागून असलेला देश कोणता? भारत, बांगलादेश, चीन, अफगाणिस्तान? तर चीन हा सर्वात जास्त देशाची सीमा लागून असलेला देश आहे. महाराष्ट्र पठार डॅश या खडकापासून बनलेले आहे? स्लेट, संगमरवर, बेसॉल्ट का वालुकाश्म? तर पर्याय क्रमांक 3 बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेले आहे. विंध्य पर्वत खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसॉल्ट, ग्रेनाइट, वालुकाश्म, संगमरवर? तर पर्याय क्रमांक 3 वालुकाश्म या खडकापासून विंध्य पर्वत बनलेला आहे. रेशमी वस्त्र लघुउद्योग उत्पादनासाठी पुढीलपैकी प्रसिद्ध ठिकाण कोणते? येवले, नाशिक, सोलापूर, पैठण, औरंगाबाद का एकोडी, भंडारा? तर पर्याय क्रमांक 4 एकोडी, भंडारा. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर किती किलोमीटर आहे? तर पर्याय क्रमांक 3 पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,84,000 किलोमीटर आहे. गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? साबरमती, झेलम, ब्रह्मपुत्र का यमुना? तर पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्र या नदीकाठी आहे. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात मध्यवर्ती आहे? या ठिकाणी गोलार्धात असे तर भारताचे स्थान
पूर्व गोलार्धात मध्यवर्ती आहे.